त्यामुळे आणि मी नेहमी सांगतो, सत्य परेशान हो सकता है, सत्य पराजित नहीं हो सकता है। आणि म्हणून सच्चा जीता, हार गया झूठा, जनता ने दिया उबाटा को जमाल गोटा। अरे पोटदुखी किती पोटदुखी। अरे एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तरी तुम्हाला पटतच नाही। घटनाबाई किंवा त्याचं पद जाणार, मुख्यमंत्री जाणार, सरकार पडणार। अरे 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून एकनाथ शिंदेने काम केलं। मला वाटतं त्या 2.5 वर्षामध्ये मी 2.5 तास तरी नीट झोपलो नसेल। मला लोक विचारतात कधी झोपता कधी उठता, मी झोपायला नाही, लोकांच्या झोपा उडवायला आलोय। अरे झोपलं तर कसं चालेल। आणि म्हणून मला देखील अपेक्षा आहे की मी कार्यकर्ता म्हणून जो काम करतो, मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे। आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आपला, हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे। इथं कोणी मालक नाही, इथं कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत। आणि म्हणून तुम्ही देखील, माझी इच्छा असते एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे, एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे। शेवटी कार्यकर्ता हा पक्षाला मोठं करत असतो। एका नगराध्यक्षाच्या पाठी, नगरसेवकाच्या पाठी आपले शेकडो हजारो कार्यकर्ते जीवाचं रान करत असतात आणि त्यावेळेस ताणभूक विसरून ते काम करतात। कोणाला आमदार, कोणाला खासदार करतात, नगरसेवक करतात, महापौर करतात, नगराध्यक्ष करतात। आणि म्हणा कार्यकर्त्याची ताकद ही कार्यकर्त्यांची आहे। बघा हे व्यासपीठ देखील आपलं सगळं मोठं भरलेलं व्यासपीठ आहे। सगळे आपले आमदार, खासदार, मंत्री सगळे आहेत, हे आपलं वैभव आहे। आणि तुम्ही बसलेली संपत्ती आहे, शिवसेनेची ऐश्वर्य आहे। या ठिकाणी व्यासपीठावर एवढे लोक आहेत आणि तुम्ही जर गच्च सभागृह भरलं नसतं तर या व्यासपीठाला शोभा आली असती। शोभा तुम्ही आहात। खऱ्या अर्थाने या शिवसेनेचं वैभव कार्यकर्ते आहेत। आणि मग हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। हा एकनाथ शिंदे तळागाळातून इथं मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला। एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा साधा सुद्धा प्रवास नाहीये। आणि म्हणून माझी इच्छा अपेक्षा एवढीच असते की जे आपले पदाधिकारी आहेत त्यांनी ईर्षेने लढलं पाहिजे, ईर्षेने जिंकलं पाहिजे। सर्वसामान्य लोकांच्या सुखात ही निवडणूक ईर्षेची आहे, ही निवडणूक आपली आहे, ही निवडणूक आपण जिंकलीच पाहिजे। या जिद्दीने काम केलं पाहिजे आणि या जिद्दीने काम केलं म्हणून जिथं कधी शिवसेना नव्हती तिथं देखील शिवसेना आली। धनुष्यबाण घराघरात गेला, शिवसेना घराघरात तुम्ही पोहोचवली आणि कितीतरी नगरसेवक आपले आले। हा इतिहास आहे। आणि म्हणून पूर्वीचं बघितलं आपण, घरात बसून शिवसेना वाढवता येत नाही, फेसबुक लाईव्ह करून शिवसेना वाढवता येत नाही। पण दुर्दैवाने काय, मी फिरत होतो, महाविकास आघाडी कुठं दिसतच नव्हती। महाविकास आघाडी काय झालं,